आहा, असं चमचमीत सुक्कं मटण, मटणाचा रस्सा, त्यासोबत बाजरीची भाकरी मनीषा स्टाईलमध्ये तुम्ही करून तर बघा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मॅरिनेशन करून घेतले. मॅरिनेशनसाठी मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 छोटे चमचे लाल मिरची पावडर, 2 छोटे चमचे घरगुती काळा मसाला, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ असं मी मॅरिनेशनसाठी घेतलं आहे आणि छान आपलं मटण मॅरिनेट करून घेतलं आहे. आता पुढील कृती करूया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावरती 1 तमालपत्र, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी, 2 वेलची हिरवी, दालचिनी थोडासा तुकडा, फोडणीमध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला, कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरलेली फोडणीमध्ये, म्हणजे टेस्ट छान येते. परतून आता आपल्याला यामध्ये 1 अख्खा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे फोडणीमध्ये. कांदा गुलाबी झाल्यावर अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग टाकून परतून आपल्याला यामध्ये जे मॅरिनेशन करून ठेवलेलं मटण होतं ते टाकून छानपैकी परतून घ्यायचे. 5 मिनटं छान खमंग असं परतून घ्यायचे. मटण परतून झाल्यावरती आपल्याला झाकून ठेवायचे आणि 2 ग्लास पाणी टाकून मंद आचेवर आपल्याला मटण शिजू द्यायचे. पाणी टाकल्यामुळे मटणाला छान रस सुटणार आहे. आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत. वाटणासाठी 2 कांदे आणि अर्धी वाटी खोबरं, 2-3 लसूण पाकळ्या, दालचिनी असं वाटणासोबत मी घेतलं आहे. कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आणि छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण. कढई गरम करून मी यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे आणि 1 बारीक चिरलेला कांदा फोडणीला टाकून घ्यायचं आहे. कांदा गुलाबी होईसर आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी माझे घरगुती मसाले, काळा मसाला टाकून घेते 2-3 चमचे. तुम्ही तुमचा घरगुती मसाला टाकू शकता. छान असं परतून घ्यायचं आहे, मसाले मिक्स करून घ्यायचे. यानंतर जे कांदा खोबऱ्याचं आपलं वाटण होतं ते टाकून छान परतून घ्यायचं आहे. यामुळे मसाले मस्त मिक्स होतील. यानंतर मी 2-3 चमचे जो आपला मटणाचा स्टॉक किंवा रस असतो तो टाकून घेतलेला आहे आणि मसाल्यांना खूप छान यामुळे चव येणार आहे. त्यानंतर आपण शिजवलेले जे मटण आहे ते टाकून घेणार आहे आणि मटण छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आणि 5-7 मिनिटांसाठी आपल्याला झाकून हे मटण पुन्हा शिजवून घ्यायचे, जेणेकरून मसाले सगळे मटणाला छान लागेल. चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून आपण आता हे शिजवून घेणार आहोत. त्यानंतर मी भाकरीसुद्धा तयार करणार आहे. तर भाकरी करण्यासाठी आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे थोडंसं, जेणेकरून भाकरीला चिकटपणा चांगला येईल आणि आपल्याला हा पिठाचा छान गोळा तयार करून घ्यायला सोपं होईल. आणि छान रगडून घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरी तुटणार नाही आणि भाकरी खूप छान चविष्ट अशी बनेल आपली. तुम्ही बघू शकता मी मस्त ह्या भाकरीला रगडून घेतलेला आहे आणि छान गोळा आपला तयार करून घेतलेला आहे. आता आपण भाकरी तयार करायला घेऊया. छान भाकरीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, गोल गोल असं करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं हा उंडा तयार करून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला पीठ लागणार आहे कोरडं भाकरी थापण्यासाठी आणि भाकरी छान अशी गोल गोल आपल्याला आता थापून घ्यायची आहे. तुम्ही कशी करतात भाकरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझी ही रेसिपी यूट्यूबवरून बघत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही मला सजेशन द्या की अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यास आवडतील. ही गोल गोल भाकरी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. इथं बहिणाबाईंच्या 2 ओळी मी गात आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावरी, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. कशी वाटली कविता मला सांगा कमेंटमध्ये. आपली भाकरीसुद्धा आता रेडी होत आले. माझी भाकरी मस्त झाली आहे ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांना भाकरी येत नाही त्यांनी ही रेसिपी बघून ट्राय करा. गॅसवर कढई गरम करून 1 चमचा मी तेल टाकून घेतलेले. तेल गरम झाल्यावरती 1 चमचा बाजरीचं पीठ टाकून घेतले. लालसर भाजून घ्यायचं आपल्याला, यामुळे रश्श्याला छान दाटपणा येणार आहे. त्यानंतर आपले घरगुती जे काही मसाले असेल ते टाकून छान परतून घ्यायचे. मी 2-3 चमचे काळा मसाला टाकून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले टाकू शकता. मसाले आपले खमंग असे भाजून झाले आणि आता आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते मी थोडंसं रश्श्यासाठी काढून ठेवलं होतं बाजूला, ते टाकून
परतून घ्यायचे आपल्याला। छान मसाले आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे। मसाल्यांसोबत आपलं वाटण छान खमंग परतून झालेलं आहे। यामध्ये जे मटण शिजून घेतले आपल्याला त्याचं स्टॉक आणि मटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला किती पातळ रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी ॲड करून घ्यायचं आहे। मी यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड अजून करून घेणार आहे। तर आपलं हे मटण रस्सासुद्धा तयार होत आलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आपलं सुक्कं मटणसुद्धा रेडी झालेलं आहे। कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायचं आहे आपल्याला हे सुक्कं मटण। रश्श्याला पण छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला कसं वाटलं माझं हे मटण सुक्कं आणि मटण रस्सा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। फायनली आपली ही डिश मस्त तयार झालेली आहे। तर फायनली आपलं हे मटण थाळी रेडी झालेली आहे। सुक्कं मटण आणि मटण रस्सा, बाजरीची भाकरी सोबत भरपूर असं सलाड। तर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। असं चमचमीत मटण भाकरी, वा वा क्या बात। आणि तुम्ही जर ही रेसिपी माझी फेसबुकवरून बघत असाल तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू सो मच।